शरीर सौष्ठवपटूंमधल्या वादातून लाचखोरीमध्ये अडकवलं असल्याचा दावा सुहास खामकर यांनी केलेला आहे। सुहास खामकर यांना काल 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। मात्र या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केलाय। सातबारा उतार्यामध्ये नाव टाकण्यासाठी सुहास खामकर आणि त्याच्या साथीदारांना 60,000 रुपयांची लाच मागितली होती अशी तक्रार संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। त्यानंतर रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुहास खामकर याला रंगेहात पकडलं। मात्र सुहास खामकरनं आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले। आज जो काही प्रकार झालेला आहे त्याच्याशी माझं काडी मात्रचं घेणं देणं नाही आहे। यामध्ये मला पद्धतशीरपणे गोवण्यात आलेलं आहे। तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की प्रसारमाध्यमातून सुहास खामकरनी लाच घेतली हे जे सांगितलं जाते हे पब्लिकची दिशाभूल करणार आहे। त्यामुळे तुम्ही पोलिसांचं जे काही लिहिलेलं नोट आहे त्या बघा आणि ते तुम्ही दाखवा, म्हणजे जेणेकरून पब्लिकला समजेल की काय चाललंय। आणि ह्या राजकारणामुळे माझ्या सुहास खामकरवर आत्तापर्यंत देशासाठी खेळत आलेलो आहे आणि याही पुढे खेळत राहणार। त्या लोकांना वाटत असेल की असं काही प्रकार केल्यामुळे सुहास खामकर संपेल किंवा सुहास खामकरचं खच्चीकरण होईल, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। उलटा मी याच्यापेक्षाही जोमाने आणखीन माझ्या फील्डमध्ये चांगलं काम करेन आणि देशाचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव खूप मोठ्या लेवलपर्यंत घेऊन जाईल। परंतु हा जो प्रकार काय होता तो पूर्णपणे चुकीचा आणि याच्याशी माझं कसलंही घेणं देणं नाही आहे। याच्यामध्ये षडयंत्र आहे, हे आमच्या स्पोर्ट्सचं असेल किंवा राजकीय असेल, पण याच्यामध्ये पद्धतशीरपणे मला गोवण्यात आलेला आहे। एक तक्रारदार आहे, त्यांच्याकडे 1 लाखाची डिमांड केली होती। सुहास खामकर आणि त्यांचे जे मित्र जे गणेश म्हणून आहे प्रायव्हेट काम करतात, तर त्या संदर्भामध्ये आम्ही 1 तारखेला त्यांचे व्हेरिफिकेशन केलं होतं सुहास खामकरांचं। तर त्यावेळेला त्यांनी 60,000बद्दल बोलणी करून गणेशकडे बोलणी करायला सांगितलं होतं। गणेश त्या दिवशी तो हजर नव्हता, त्यामुळे आज सकाळी आम्ही त्याची व्हेरिफिकेशन केली तर गणेशने 60,000च्या ठिकाणी 50,000 केलं, म्हणजे बार्गेनिंग करून, आणि आज घेताना त्याला ट्रॅप केलेलं आहे। अजून अटक नाही, कारवाई चालू आहे। 7/12 जमिनीच्या 7/12ची नोंद घेण्यासाठी। सर गणेश हा कोण आहे खामकरांचा? हा तिथे असिस्टंट काम करतो, प्रायव्हेट इसम आहे। बरं, चालू आहे, तपास चालू आहे।